समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। बदलापूर येथे काही दिवसापूर्वी 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर ही घटना दाबण्यासाठी 4 दिवस प्रयत्न करण्यात आले, कारण जिथे अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा होती। परंतु जनतेच्या दबावाखाली पोलिसांनी तक्रार दाखल केली, पण अद्यापही आरोपींना शिक्षा झालेली नाही। पहिले शक्ती कायदा होता, 21 दिवसात फाशी व्हायची, आरोपींच्या मनामध्ये भीती राहायची, परंतु आता असे काहीच राहिले नाही। याच घटनेला लक्षात घेता आज नागपूर येथे राष्ट्रवादी पक्षाद्वारा आक्रोश प्रकट केला आणि महिला सुरक्षिततेचा वायदा व्हावा आणि महिला शक्ती कायदा लागू व्हावा याची मागणी करण्यात आली। प्रसार माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे। मैदान में महिलाओं के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में महिलाओं के सम्मान में राष्ट्रवादी मैदान जिंदाबाद महिलाओं के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में महिलाओं के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में महिला शक्ती कायदा त्वरित लागू करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा विजय असो राष्ट्रवादी मैदान में राष्ट्रवादी मैदान में महिलाओं के सम्मान में विजय असो जिंदाबाद शरद पवार शरद पवार महिलाओं के सम्मान में राष्ट्रवादी मैदान काही दिवसापूर्वी लहानशा चिमुरड्या मुलींवर 3.5 वर्षाच्या आणि 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना दाबण्यासाठी 4 दिवस प्रयत्न झालेत। या सरकारच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून प्रयत्न झाला की कोणत्याही पद्धतीनं हा जो अत्याचार झाला याच्याबद्दल तक्रार झाली नाही पाहिजे, ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे, याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला आणि तरी पण ही बाब 4 दिवसांतर जनतेसमोर आली। हे 4 दिवस या पद्धतीनं ही बाब दाबल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की ज्या शाळेमध्ये या मुलींवर अत्याचार झाला ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा असल्यामुळे ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे आणि म्हणून ही बाब त्या निमित्तानं या अत्याचाराची 4 दिवस दाबण्यात आली। पण जेव्हा ही बाब थोडी जनतेसमोर आल्यानंतर जनता पोलीस स्टेशन मध्ये गेली। त्या पीडित जी मुलगी होती 3.5 वर्षाची, 4 वर्षाची, तिचे आई वडील आणि नातेवाईक पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, 3.5-4 वर्षाची आमची मुलगी आहे आणि या पद्धतीनं अत्याचार झाल्यानंतर सुद्धा पोलीस कंप्लेंट दाखल करत नाही। 13 तास सरकारच्या दबावामुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे 13 तास हा मुलींवर अत्याचार होऊन सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही। 13 तास त्या लहान मुलीच्या आई आणि वडिलांना त्या निमित्तानं बाहेर बसवण्यात आलं, त्यांची दखल त्या निमित्तानं पोलिसांनी घेतली नाही आणि मग जेव्हा याचा आक्रोश झाल्यानंतर त्या पद्धतीनं जनता रस्त्यावर आली आणि जनताच्या दबावाखाली शेवटी त्या ठिकाणी पोलीस यांनी तक्रार दाखल केली आणि म्हणून अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये केव्हाही मुलींवर, लहान मुलींवर किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतात आणि असा अत्याचार झाल्यानंतर जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी साहजिक सर्व जनतेची मागणी असते। बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आरोपीला फाशी व्हावी अशा पद्धतीची मागणी होती
पण आज जी कायद्याची तरतूद आहे त्या कायद्याच्या तरतुदीनुसार अशा पद्धतीने फाशी देता येत नाही। आणि म्हणून मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस 3 वर्षापूर्वी आम्ही अशा पद्धतीने महिलांवर जर अत्याचार झाला तर त्याच्या विरुद्ध एक शक्ती कायदा राज्य शासनाने आम्ही मंजूर केला होता। आणि या शक्ती कायद्याच्या अंतर्गत जो कोणी आरोपी आहे त्याला 21 दिवसाच्या आतमध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा या आरोपीला दिली पाहिजे, अशा पद्धतीचा शक्ती कायदा आम्ही आणला। त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो। आम्ही हा कायदा कॅबिनेटमध्ये मंजूर केला, त्यानंतर हा विधानसभेमध्ये आम्ही आणला। विधानसभेने या शक्ती कायद्याला मंजुरी दिली, विधान परिषदेने मंजुरी दिली आणि त्या पद्धतीनं हा कायद्याला आम्ही एक कायद्याचं स्वरूप दिल्यानंतर, या प्रारूपला आम्ही कायद्याचं स्वरूप दिल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने हा कायदा जो महाराष्ट्र शासनाने केला अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे 3 वर्षापूर्वी पाठवला। 3 वर्षापूर्वी आम्ही शक्ती कायदा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला, पण 3 वर्षापासून हा कायदा दिल्लीमध्ये धूळ खात पडलेला आहे। आम्ही वारंवार देवेंद्र फडणवीसला वारंवार विनंती केली की अशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीचा कायदा धूळ खात पडलाय। आपल्या दिल्लीमध्ये आपल्या विचाराचं सरकार आहे, त्यामध्ये आपण प्रयत्न करून लवकरात लवकर तो कायदा मंजूर करून आणावा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये तो लागू करता येईल। विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न मी उचलला, पण 3 वर्षापासून केंद्रामध्ये धुळखात पडलेला कायदा याला आतापर्यंत मंजुरी त्यांनी मिळाली नाही। आणि म्हणून आमचा आग्रह आहे की हा शक्ती कायदा केंद्राने लवकरात लवकर मंजूर करावा